नमस्कार, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता निघालो आहे घरी, म्हणजे गेलो तर थोडंसं बाहेर आणि तिकडून जाता जाता घरी निघालो. म्हणजे कोकणात असतानाचाच व्हिडिओ आहे हा. तर जाता जाता इकडे एक छानसं मंदिर दिसलं, खूप छान वाटलं, लाइटिंग वगैरे मस्त वाटली. असं वाटलं जरा आतमध्ये जाऊन बघूयाच कसलं मंदिर आहे, कसं आहे, काय आहे. मग मिस्टरांना म्हटलं जरा गाडी रिवर्स घ्या प्लीज, बघूया तरी कोणत्या देवाचं मंदिर आहे, कसं आहे, छानच वाटते. मग काय आहोनी घेतली गाडी रिवर्स आणि गेलो मंदिराकडे. चला आता रिवर्स जाऊन गाडीतून उतरूया आणि बघूया पुढे कसं मंदिर आहे. तुम्हाला सुद्धा हे मंदिर खूप आवडेल, मला सुद्धा खूप आवडलं. मी पहिल्यांदाच असं छानसं मंदिर बघितलं. तर चला आता मंदिराकडे जाऊया आपण. बघा ना, एंट्रीला आहे ना एक आंब्याचं झाड आहे इकडे. एवढे सारे आंबे पडले होते तिकडे, एकदम आंब्यांचा सडाच पडला होता जणू काही. म्हटलं एवढे सारे आंबे पडलेत, कोणी उचललेच नाही, असं कसं काय? खूप म्हणजे खूपच तिकडे आंबे पडलेले होते. मग तिथल्या एका काकांनी सांगितलं की तो आंबा जो आहे ना तो खूप आंबट आहे, त्याच्यामुळे ते कोणी खात नाहीये आणि तुम्ही पण खाऊ नका, उगाच मुलांना म्हणजे आजारी पडतील मुलं, नका देऊ म्हणून. तेव्हा कळलं. तरी म्हटलं एवढे आंबे पडले त्यांनी कोणी उचलले नाही, असं कसं काय झालं? असतं एखाद्या झाडाचं फळ असं असतं. असू दे, चला पुढे जाऊया आता आपण मंदिराकडे. तर इकडे ना गेटचं थोडंसं काम बाकी आहे, त्या काकांनी सांगितलं. तर आता थोडंसं गेटचं काम बाकी राहिले, कारण शेतीची कामं चालू झाल्यामुळे ते राहिलं, होईल थोड्या दिवसांमध्ये कम्प्लीट. आत्ताच हे सुंदरसं नवीन मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे इकडे गावातलं हे जुनं मंदिर होतच, तेच म्हणजे पाडून आता परत नवीन सुंदर छान मंदिर बांधलंय त्यांनी, असं त्या काकांनी सांगितलं. हे राखणदार आहेत, त्यांचं पण घेतलं पाहिजे, बरोबर. ते बोलताय की आमच्या कुत्र्यांचा पण व्हिडिओ घ्या. हो, ही आमची गँग आहे, ही आमची गँग आहे. होले अँगल झाले त्यांच्या भाऊबहिणी सांगितलं. मस्त छान बनवल्या, मस्त केले ना, सुंदर. कुठून आला तुम्ही? आम्ही तुमच्या वेळोवेळी केदारनाथ नगरीमध्ये स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. मस्त हे जे बनवले ना. चला दर्शन घेऊया. केदारलिंग प्रसन्न. मस्त छान बनवलं. वाव, झुंबर पण मस्त आहे. घंटी वाजवला. पुढीला उचलून घ्यायला सांग. बिट्टू प्रयत्न करतोय घंटी वाजवायची. वाव, महाराजांचं मस्त लावलं का ना. तर आपण पहिले हे केदारलिंग देव मध्ये आहेत, इकडून सुरुवात करूया. निनाई देवी आहे ही, तिचं दर्शन घेऊया आधी. इकडे विठलाई देवी आहे, तिचं दर्शन घेऊया. इकडे ब्रह्मदेव, त्यांचं पण दर्शन घेऊया. केदारलिंग यांचं दर्शन घेऊया. पावनाई, लक्ष्मी, तर इकडे काका होते, त्या गावातलेच होते, वेरोली गावामधलेच. ते म्हटले चला तुम्हाला छान सगळ्यांना भस्म लावतो, छान टिके लावा, सुंदर वाटेल आणि तुम्हाला पण समाधान आणि आम्हाला पण समाधान की आमच्या गावात आज तुम्ही आलात, आमचं मंदिर बघितलात. त्याबद्दल त्यांना पण म्हणजे आम्ही कृतज्ञ आहोत बोलले. पण आमच्याकडून तुम्ही जाताना काहीतरी आठवण घेऊन जाल म्हणून तुम्हाला मस्त टीका लावतो बोलले. सगळ्यांनी त्यांच्याकडून छानसा टीका लावून घेतला, मला पण लावलं त्यांनी, मस्त वाटलं. मस्त वाटतंय. काकांनी आम्हाला सगळ्यांना असं लावलं आहे, छान छान वाटते. दीप्ती तर एक मिनिट इकडे.
तर हे मंदिर आहे ना वेरवली गावामध्ये आहे, जिकडे आम्ही वॉटरफॉलला गेलो होतो त्याच गावामध्ये हे मंदिर आहे. आणि खूप सुंदर बांधकाम केलेलं आहे. संगमरवराचं सुद्धा आहे, चिऱ्याचं बांधकाम सुद्धा आहे. सगळ्या प्रकारचं त्यांनी म्हणजे यूज केलेलं आहे. खूप छान वाटलं एकदम. म्हणजे आता लेटेस्टच बांधलेलं आहे. बांधकाम पण सुंदर आहे, स्वच्छता पण खूप छान होती. खूपच मस्त, मला खूप आवडलं, खूप छान वाटलं. म्हणजे ऍक्च्युली असं आपण सहजच नाही तिकडे जाऊ शकत, काही कामानिमित्त गेलो तरच दिसण्यासारखं आहे हे. आम्ही गेलो, मला खूप आवडलं. बरं झालं म्हटलं त्या रस्त्याने आलो म्हणून हे मंदिर, छानसं मंदिर पाहिलं. नाहीतर कसं त्या रस्त्याला कधी जाणं झालंच नसतं आणि ते मंदिर पाहणं कधी झालंच नसतं. बरं झालं गेलो. इकडे बघा तुळशी वृंदावन आहे, ते सुद्धा खूप छान होतं, युनिक वाटत होतं मला असं मस्त एकदम छान. इकडे शंकराचं मंदिर सुद्धा होतं. आमची बेबा बघा ती काहीतरी म्हणजे देवाला सांगत होती आणि मी आली तर ती लाजली. मग मी तिला जरा फोर्स केला, म्हटलं नाही देव बाप्पाकडे माग, देवा चांगली बुद्धी दे वगैरे असं. मग तिने माझं ऐकलं. चला आता महादेवांचं दर्शन घेऊया. ऍक्च्युली केदारलिंग म्हणजे महादेवच आहे, म्हणजे त्यांचाच एक अवतार असतो म्हणा. तर बघा आमची बेबा आता काहीतरी मागते देव बाप्पाकडे लाजून लाजून. तिला म्हटलं तू तुझी इच्छा माग, तुला काय आवडेल तसं. तर ती प्रयत्न करत होती. तिच्या मम्मीने दाखवलं असं असं बोलायचं असतं बाळा, छान म्हणजे तुझी इच्छा सांगायची असते. मग तिने तो प्रयत्न केला. तिला जसं जमलं तसं. लहान मुलांचं कसं निरागस असतात, त्यांना काय कळतं, आपण जसं वळवू तशी ती वळतात. असो चला. त्यांचं पण मागे बनवलं आतमध्ये गेलो ना आम्ही आमच्या ते पण बाहेर टाईपमध्येच बनवलं. ते पण आताच बनवले ना. 2 वर्ष आधी, 4 वर्ष 4-5 वर्ष काम चालू होतं. कोरोनाच्या याच्यात काम चालू होतं. खराब आहे जो बेटा, खराब आहे बाबा, खराब आहे, आंबट आहे. आपल्या घरी आहेत ना बाबू. तर आता घरी जायला निघालो आहे. जास्त वेळ थांबलो नाही, कारण घरी जाऊन आम्हाला एक वेगळं काम आहे, आमचं एक वेगळं प्लॅनिंग होतं. त्याच्यासाठी आम्हाला लवकर घरी जायचं होतं, म्हणून मग जास्त वेळ नाही थांबता आलं. तरी सुद्धा जितकं दाखवता आलं तितकं मी तुम्हाला दाखवलं. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की म्हणजे लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पण या एरियात जर कधी आलात तर नक्की इकडे जा. आता आपण घरी जाऊया आणि बघूया घरी जाऊन पुढे काय आमचं प्लॅनिंग आहे, आम्ही काय करते ते नक्की बघा. तसं आम्हाला खूप लेट झालं घरी जायला, त्याच्यामुळे मला डिटेलमध्ये व्हिडिओ करता आला नाही, सॉरी. तर चला आता घरी पोहोचलो. माणसं लागलीच बिर्याणी म्हणून. अरे अर्धी कुठे गेली, अर्धी भाटाकाटी गेली. इकडे माझ्या मॅरिनेट करायला ठेवल्यात. ही बाई कांदा तळते, आमची वंच कांदा तळतात. हा उकूल तर थांब 2 मिनिटं. इकडे कांदा भाजी चालू आहे. याच्यामध्ये हे टाक ना, लसूण पेस्ट टाकायची. आणि तिकडे टाक, सगळी टाक, दुसरं पॅकेट फोड. पाणी गरम करत ठेवलंय. पात्रा जरा दिसतो कर ना, मोठं पण नको. अरे बंटीला सांगायचं, बंटी आहे ना. आमचा अनिकेत आहे ना, असा काय ना काय मस्करी करत राहतो. मग मला जरा असं म्यूट करायला लागतं, सॉरी. इकडे चुरीला विस्तो करायला लागलाय, तर उशीर झालाय म्हणून. तांदूळ भिजवलेत. हा आता उकळी आली छान. तांदूळ टाकले. आमच्या वंचांनी कांदा तळून काढलेला आहे आणि साहेब तिकडे विस्तो करून आले. कारण तसं पण आग लावायचंच कमी, तर दुसरं काही होत नाही. ते ताट घेतलं होतं बघ मी, तिकडे जेवलं बघ. कांदा जरा उजेडत घेऊ दिसत नाही. ऑलिजन लावायचं ना तिथं तू. याला काय म्हणतात ना ते, बरिस्ता. तर तुम्हाला मी मगाशी सांगितलंच की आम्हाला घरी यायला खूप लेट झालं. आणि ऍक्च्युली कसं आहे ना, आमच्या आई पप्पांच्या गोळ्या वगैरे चालू असतात, त्याच्यामुळे त्यांचं जेवण टाइम टू टाइम जेवणाची वेळ असते त्यांची. तर थोडा लेट झाला, त्याच्यामुळे आमची खूप घाई झाली. ऍक्च्युली सगळे मिळून कामाला लागलो होतो, तरी सुद्धा घाई झालीच. आणि मग घाई असल्यामुळे मी जास्त डिटेल्समध्ये शूट नाही करू शकली, सॉरी. तर आता काय करणार, म्हणजे आता पटापट करायचं होतं, मग इतकं नाही जमत ऍक्च्युली. आता बघा मी थर लावते बिर्याणीचे. खाली पूर्ण भाजीचं लेअर लावलेलं आहे, त्याच्यानंतर बरिस्ता घातला कांद्याचा, त्याच्यानंतर राईस घालत आहे. असं मी 2दा थर लावून घेणार आहे पूर्ण. आणि आज मी ना मस्त चुलीवरती याला दम देणार आहे. म्हटलं आता आपण गावी आहोत ना, तर चुलीवरतीच याला दम देऊया. एक मस्त वेगळा स्मोकी त्याला हे पण देऊया, स्मोक पण देऊया, स्मोकी टाईप बनवूया म्हटलं बिर्याणी. मग असा प्लॅनिंग होता, पण लेट झाल्यामुळे जरा अशी गडबडच झाली खरं सांगते. ना तर मला ना डिटेलमध्ये व्हिडिओ करायचा होता ॲक्च्युली, की
असं चुलीवरती छान सगळं करायचं होतं, पण नाही जमलं. कधी कधी असं होतं की आपण काहीतरी वेगळं नियोजन करतो आणि काहीतरी वेगळं होतं. चालतंय, काय हरकत नाही. बाहेर गेल्यावरती कसं होतं, टाईम मागे पुढे होतो, आपल्या लक्षात येत नाही. ॲक्च्युली तसंच झालं की मंदिर बघायला गेलो, असं खूप आवडलं म्हणून, आणि त्याच्यामध्ये आम्हाला घरी यायला झाला उशीर. असो, चला, अशा प्रकारे आता आपला दुसरा थर पण लागत आलेला आहे पूर्ण. तर राईस मी घालून घेते याच्यावरती, आणि आता त्याच्यावरती बरिस्ता घालून घेते शेवटी असं व्यवस्थित. कोथिंबीर वगैरे घातली आणि आता ह्याला आपण दम द्यायला ठेवायचं आहे. बघा, आता चुलीवरती ठेवलं आहे टोप बिर्याणीचा. मध्ये छोटीशी एक वाटी ठेवली, त्याच्यामध्ये कोळसा ठेवला. आता त्याच्यावरती आपण तूप घालायचं आहे आणि स्मोक द्यायचा आहे. बघा, आता तूप घालते आणि छान स्मोक झाला ना की त्याच्यावरती ताट ठेवायचं, तो स्मोक आतमध्ये मुरू द्यायचा. अर्धा तास एकदम स्लो म्हणजे विस्तोवरती ठेवायचं. बघा, आता मस्त अशी बिर्याणी रेडी झालेली आहे. याच्या पुढचं काय मी शूट करू शकली नाही, सॉरी. चला, थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.